नमस्कार मित्रांनो. आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? साधं आहे. तुमचे फायनान्शियल गोल्स आधी ठरवा आणि त्या गोल्सनुसार तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार करा. जसं की घर घेणं, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, रिटायरमेंट हे सगळं आधी क्लिअर केलं की इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घ्यायला अगदी सोपं जातं. तर चला ह्या व्हिडिओमध्ये बघूया स्टेप बाय स्टेप हे आपण कसं करू शकतो. सर्वात आधी 3 सिंपल स्टेप्स समजून घेऊया. स्टेप नंबर 1, तुमचे गोल्स ठरवा. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म अशा 3 प्रकारचे गोल्स असू शकतात. उदाहरणार्थ कार घेणे, मुलांचे एज्युकेशन, मुलांचे लग्न, फॉरेन ट्रिप, रिटायरमेंट. हे एकदा ठरलं की मग तुम्हाला त्याचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायला खूप सोपं जाईल. स्टेप नंबर 2, त्या गोलसाठी फ्युचर कॉस्ट काढा. आज ज्या गोष्टींची किंमत 5 लाख आहे ती 10 ते 12 वर्षांनी इन्फ्लेशनमुळे 10 ते 12 लाख रुपये होऊ शकते. म्हणून फ्युचर कॉस्ट माहीत असणे खूप गरजेचे आहे. आणि शेवटची स्टेप म्हणजे SIP किंवा लमसम किती लागणार आहे ते ठरवा. गोल कधी अचीव्ह करायचा आहे त्यानुसार मंथली SIP किती लागेल किंवा लमसम किती लागेल हे आपल्याला एक्झॅक्ट काढता येतं. गोलनुसार इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला कन्फ्युजन राहत नाही आणि आपला गोल देखील प्रॉपर ट्रॅकवर राहतो. मित्रांनो, आज आपण बघितलं की गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग म्हणजे काय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन बघूया की एखाद्या गोलची फ्युचर कॉस्ट कशी काढायची आणि त्या गोलसाठी लागणारी SIP किंवा लमसम हे कॅल्क्युलेट करण्याच्या स्टेप्स काय आहेत. तर जर तुम्हाला हा आमचा कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.